आवाज जनता की मध्ये आपले स्वागत आहे। उत्तर नागपूर तसेच संपूर्ण नागपुरात मोठी समस्या म्हणजे हॉकर्सची आहे। काँग्रेस सेलचे रोहित यादव यांनी महानगरपालिकेच्या मंगळवारी जोनला भेट दिली, तर त्यांना अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तर दिला नाही। यादव यांनी अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांवर आरोप केले, जे गरीब व छोटे व्यावसायिक आहेत हॉकर्स यांच्यावरच राजकारणी दबावामुळे अतिक्रमण वारंवार होत। मंगळवारी जोन हे सरकारी कार्यालय नसून भारतीय जनता पार्टीचे कार्यालय आहे असे ते बोलत होते। सर्वप्रथम आप सभी को नमस्कार। मेरा ये जो हॉकर्स की समस्या है, ये समस्या है ही नहीं, इसको बनाया गया है। एक भारतीय जनता पार्टी का दमदार नेता है, बहुत दमदार बोले तो दमदार, वो नेता के गाइडलाइन पर इन पे कार्रवाई हो रही है। जरीपटका में अतिक्रमण एक जगह नहीं है, हर जगह है। पर व्यक्ति विशेष इलाकों को, जिस इलाकों में बहुजन समाज रहता है, चाहे पिछड़ा वर्ग रहता है, चाहे गरीब जनता रहती है, जानबूझकर उनको टारगेट किया जा रहा है और वहाँ पे उन पर कार्रवाई की जा रही है। और कार्रवाई करना है ना तो निष्पक्ष करो, सभी एरिया पे करो। आप जानबूझकर जिंजर माल पे करते हो, आप दयानंद पार्क पे करते हो, आप नारा में करते हो, पर ऐसी बहुत सी जगह है जहाँ जहाँ अतिक्रमण अपने चरम पे है, वहाँ कोई नहीं करता। आप जानबूझकर व्यक्ति विशेष के समाज को टारगेट कर रहे हो, आप जानबूझकर गरीबी को टारगेट कर रहे हो, आप रईसों को नहीं, आप गरीबों को टारगेट कर रहे हो। इसलिए ये कार्रवाई बंद नहीं हो रही। इसके पीछे भारतीय जनता पार्टी का एक बहुत बड़ा नेता है, उनका हाथ है। क्या नाम है उनका, क्या बताना चाहेंगे? और नाम तो सबको पता है, जग जाहिर है। पूर्व नगर सेवक है हमारे जरीपटका से, हमारे बड़े भाई वीरेंद्र कुकरिया जी बड़े भाई है हमारे, पर उनकी सोच में और मेरी सोच में काफ़ी फर्क है। अभी आप यहाँ आयुक्त कार्यालय में आए हैं, नागपुर महानगर पालिका मंगलवारी जोन के अंतर्गत, क्या बातचीत हुई है, क्या आश्वासन मिला है? ये जो आयुक्त कार्यालय दिख रहा है आपको मेरे पीछे, नागपुर महानगर पालिका मंगलवारी जोन का, ये नाम के लिए कार्यालय है, एक्चुअल में ये बीजेपी का दफ्तर है। ये कार्यालय चलता है शासन प्रशासन से नहीं, ये चलता है बीजेपी कार्यालय से। जैसे ही बीजेपी के नेता का फोन आता है कि यहाँ कार्रवाई कराओ, तो गरीबों पे कार्रवाई होती है। जैसे फोन आता है वहाँ कार्रवाई रोक दो, वहाँ रोक दिया जाता है। ऐसी दोहरा चरित्र, ऐसी दोहरी राजनीति और दो कानून हमारे देश में कैसा? कार्रवाई करना है सब पे करो। आप जानबूझकर पर्टिकुलर एक वर्ग पे कार्रवाई कर रहे हो, यानी क्या चाहते क्या आप? नागपुर में दंगा चाहते हो क्या? जानबूझ के ये सोची समझी साजिश है। गरीबों को, पिछड़ों को अपने वसूलों से वंचित करने के लिए कार्रवाई हो रही है। और ये जो कार्यालय है, ये कार्यालय नहीं है, ये बीजेपी का दफ्तर है। ये बीजेपी के इशारे पे काम करता है। ये मैं उनके मुंह पे बोल के आया अभी कि आप निष्पक्ष रहो, सभी के साथ में करो। कार्रवाई कर रहे हैं ना, हम खड़े हैं, चलो कार्रवाई करेंगे मिलकर सब पे। आप जानबूझकर पिछड़ों पे, दलितों पे कार्रवाई कर रहे हो, ये सही नहीं है और हम इसका विरोध करते हैं। आज तो छोटी संख्या में हम खड़े हैं, समय आएगा तो बड़ी संख्या में विरोध करेंगे। हम कुछ भी करने को तैयार है, लड़ाई लड़ने को तैयार है गरीबों के हक के लिए। व्यापारी काफी दुकानदार जो है अतिक्रमण करके बैठे हैं, क्या उनके ऊपर कभी कार्रवाई हुई है? देखो, जो व्यापारी है, छोटे व्यापारी है, गरीब व्यापारी है, उन पर भी कार्रवाई होती है। पर जो बड़े बड़े नाम है, बड़े बड़े ब्रांड है, जो ब्रांड बने हुए हैं, उन पे कार्रवाई कोई नहीं करता। गरीब दुकानदार, छोटा दुकानदार, छोटा कपड़ा व्यापारी, उस पर कार्रवाई होते हैं। उनके स्टैचू भी लेके गए, कई बार उनके स्टैचू लेके चले गए एनएमसी ने। वो बेचारा धंधा करेगा कि स्टैचू पकड़ेगा। आप रईसों पे कार्रवाई करते नहीं हो। इनकी लड़ाई सीधा रईस बनाम गरीब, जो धारा खींच दिए है कि रईस ऊपर रहेंगे और गरीब नीचे रहेंगे। ये लड़ाई जात प्लस अमीरी और गरीबी को लेकर लड़ाई जा रही है। ये लड़ाई भेदभाव की लड़ाई है। अरे दिखता है क्लियर, एक तरफ आप लोग बिल्डिंग बना रहे 10-10 फ्लोर बिना सैंक्शन के, उन पर कार्रवाई कोई नहीं करता। ये गरीब अगर रोजी रोटी कमा रहा है तो इन पर कार्रवाई करते हो। आप देखो नागपुर का क्राइम रिकॉर्ड देखो, आप 17-18 मर्डर हो गए पिछले महीने में। ये बेचारे रोजगार कर रहे हैं, इनके पीछे पढ़ो आप लोग। पढ़ना है तो उन पर भी पढ़ो, जिन्होंने मर्डर किया, जिन्होंने कानूनी व्यवस्था को बिगाड़ा है। आप जानबूझ के अच्छी जो व्यवस्था है नागपुर शहर की, उसको भंग करने का काम आप लोग कर रहे हो। बीजेपी के नेता कर रहे हैं, नागपुर महानगर पालिका के ऐसे जो बीजेपी कार्यकर्ता है, सहायक आयुक्त गराटे जी, मैं मुंह पे बोलता हूँ, ये बीजेपी के कार्यकर्ता है। इनके द्वारा ये कार्रवाई हो जा रही है और ये भेदभाव हो रही है। इसका परिणाम गलत हो सकता है। मैं आज बता रहा हूँ आपको, अगर यूं ही भेदभाव होता रहा तो पाप का घड़ा एक न एक दिन जरूर फूटेगा और लोग अपने रूप में जरूर आएंगे। ये देख लेना आप भी। नागपूर जिल्हा ऑटो चालक महासंघाच्या वतीने संविधान चौकात 2 व्हीलर बाईक टॅक्सीला दिलेली परवानगी तुरंत रद्द करण्यात यावी, त्याकरिता भव्य नारे निदर्शन करण्यात आले। असे न्यूज पाहण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा,
लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. आज ऑटो रिक्षा संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये हे आंदोलन सुरू आहे. प्रत्येक RTO समोर आजच्या दिवशी आंदोलन सुरू आहे. याचं कारण असं आहे की महाराष्ट्राच्या सरकारने 1 तारखेला कॅबिनेटमध्ये 2 व्हीलर बाईक टॅक्सी, ई बाईक टॅक्सी याला रस्त्यावर चालण्याची परवानगी दिलेली आहे. एकीकडे ऑटो रिक्षा चालक हे सर्व नियमाचं पालन करतो. तो 10,500 रुपयाचा ऑटो रिक्षाचा परवाना घेतो. त्याला पासिंग करावं लागते वर्षाची, त्याला टॅक्स भरावं लागते, त्याला इन्शुरन्स भरावं लागते, त्याला मीटर टेस्टिंगसुद्धा करावं लागते. आणि दुसरीकडे मोटर व्हेकल ॲक्टमध्ये 2 व्हीलर गाड्यांचं काही प्रावधानच नाही आहे. त्यांना प्रवासी वाहतुकीचा कुठलाही परवाना नाही. अशा गाड्यांना जे राज्यामध्ये किंवा देशामध्ये ई बाईक बनवणाऱ्या भांडवलशाही कंपन्या आहेत, या कंपन्यांना फायदा पोहोचवण्यासाठी ई बाईकची आणि त्या 2 व्हीलर बाईकची खपत कशी होईल यासाठी सरकारने या 2 व्हीलर टॅक्सी बाईकला परवानगी दिलेली आहे. ती सरासर ऑटो चालकांवर अन्यायकारक आहे, चुकीची आहे. कुठल्याही मोटर व्हेकल ॲक्टमध्ये ती बसत नाही. आणि त्यामुळे ही जी चुकीच्या पद्धतीने 2 व्हीलर बाईक टॅक्सीला परवानगी दिलेली आहे, ही परवानगी शासनाने तात्काळ रद्द करावी. या मागणीसाठी आम्ही आजचं हे आंदोलन पूर्ण राज्यभर दिलेलं आहे. आत्ताच आम्ही माननीय जम्मूजी आनंद आणि आनंदजी चौरे, भाई चरणदास वानखेडे, मोहनजी बावणे हे सर्व मिळून आत्ता एक निवेदन जिल्हाधिकारी मार्फत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आम्ही दिलेलं आहे. या आंदोलनावरही सरकार जर या 2 व्हीलर टॅक्सी बाईकला दिलेली परवानगी रद्द केली नाही तर पूर्ण राज्यभर याच्यापेक्षा मोठं तीव्र आंदोलन आम्ही करू. त्याची सर्वस्व जबाबदारी शासनाची असेल. तुम्ही ओला, उबेर आणि रॅपिडो सारख्या अशा कंपन्यांवरती काय तुमचं म्हणणं आहे? बघा, मी आताच तुम्हाला सांगितलं की ऑटो रिक्षाला मीटर दिलेला आहे. एकीकडे सरकार वर्षाचं मीटर पासिंग करायला लावते आणि दुसरीकडे ह्या विदेशी ॲप बेस कंपन्या ज्या आहे, ओला असो, उबेर असो, रॅपिडो असो आणि आणखी काय काय असो, यांना दुसरीकडे तुम्ही चालवायला देता. मग ऑटो रिक्षाला मीटर लावता आणि दुसरीकडे ओला, उबेर सारख्या विदेशी कंपन्यांना ॲप बेस कंपन्या चालवता. मग आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही शासकीय ॲप तयार करा ना शासनाने. जे विदेशी ॲप बेस कंपन्या चालतात त्यापेक्षा जर तुम्हाला मीटर लावायचं नसेल ऑटो रिक्षाला, 2 सिस्टम चालू शकत नाही ना. त्यामुळे तुम्ही एकतर मीटर सिस्टम इथं चालू करा किंवा मग ते विदेशी ॲप ऐवजी महाराष्ट्र शासनाने स्वतःचा ॲप विकसित करावा आणि तो राज्यभर चालवावा. हे आंदोलन किती दिवसाचं आहे? आमचं आजचं 1 दिवसाचं आंदोलन आहे. हे राज्यभर आंदोलन आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा सर्व ठिकाणी आंदोलन आहे. आम्ही आज संविधान चौकात आंदोलन करत आहोत. आज आम्ही निवेदन दिलेलं आहे. या निवेदनाची दखल जर घेतली नाही तर आम्ही पुन्हा आंदोलन करू. तुम्ही हे निवेदन कोणाकोणाला दिलेलं आहे? आम्ही हे निवेदन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला पाठवलेलं आहे जिल्हाधिकारी मार्फत. याआधी आम्ही परिवहन मंत्र्याला दिलं आणि परिवहन आयुक्ताला सुद्धा दिलं. समोरची काय धोरणं राहील तुमची? काय म्हटलं? समोरचं अल्टिमेट काय राहील? समोरचं अल्टिमेट तेच आहे आमचं की एकीकडे तुम्ही ह्या 2 व्हीलर बाईक्सला परवानगी देता आणि दुसरीकडे ऑटो रिक्षाला मीटर लावा म्हणता. तर हे दोन बाजू चालणार नाही. आणि असं जर चालत असलं तर ऑटो रिक्षा चालक पुढे मग शासनाची जबाबदारी राहील. हा उग्र जर झाला ऑटो रिक्षा चालक, आम्ही शांततेनं व्यवसाय करणारे लोक आहोत. राज्यभर आम्ही शांततेनं लोकांना पब्लिकची सेवा देणारे लोक आहोत. अर्ध्या रात्री आम्ही सेवा देतो. जर आमच्यावरच अन्याय होत असला तर मग हा ऑटो चालक उग्र होईल. मग त्याची सर्वस्व जबाबदारी शासन प्रशासनाची असेल. आमच्या न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज तुम्ही इथे संविधान चौकात ऑटो रिक्षा मालक चालक या संघातर्फे आलेले आहेत. काय सांगणार आहे? काय आपले मनोगत आहे ऑटो चालकांच्या? बघा, महाराष्ट्र शासनाचा जो धोरण आहे तो धोरण मुळीतच एका घटकाला त्यांचा रोजगार हिसकावून घ्यायचा आणि कुठेतरी रोजगार दुसऱ्यांना देतो म्हणून आव आणायचा. एका बाजूला लोकांना बेरोजगार करायचा आणि मुठभर लोकांना रोजगार देण्याचा हे सगळा धंदा चालू आहे. दुसरा, महाराष्ट्र शासनाचं जे धोरण आहे ते 2 भावांना दोन भावांमध्ये लढा तेढ निर्माण करण्याचं धोरण आहे. मुख्य मुद्दा असा आहे की महाराष्ट्र शासन एका बाजूला ऑटो चालकांना प्रवासी परमिट देते
आणि ऑटो चालक हा एका प्रकारे शहरामध्ये लहान मुलांपासून तर वयोवृद्ध लोकांना तो सेवा देतो आणि मोटर व्हेकल ॲक्टच्या अंतर्गत हा ऑटो येतो. आता दुसऱ्या बाजूला हे जे ऑटोमोबाईल उद्योग आहे, या उद्योग आणि त्यांचे जे मालक आहेत, त्या मालकांचे वाहन कसे खपतील त्या दृष्टीनं शहरामध्ये आज मोठ्या संख्येने ते टू व्हीलर असतील, तो फोर व्हीलर असतील, लाखोंच्या संख्येने ते वाढलेले आहेत. आणि आता नागपूर शहरामध्ये आजच्या घडीला किमान 17 ते 18 लाख टू व्हीलर्स आणि फोर व्हीलर्स आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की खाजगी वाहनांना प्रोत्साहन देऊन सरकार ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचे जे मालक आहेत त्यांच्या बाजूने उभे आहेत. हे सरळ आपल्याला दिसते आहेत. आणि दुसऱ्या बाजूला रोजगार निर्मितीच्या नावाखाली आता ई बाईक जे येत आहेत, परवाच महाराष्ट्र शासनाने बरेच काही कन्सेशन ई बाईक्सना म्हणा, ई वाहन चालकाला दिलेले आहेत. याचा अर्थ काय? जे नवीन मालक ई बाईक्स निर्माण करतायत त्यांना प्रोत्साहन देण्याचा खाली ई बाईक्स आणतायत. याच्यातून रोजगारसुद्धा निर्माण होणार नाही आणि ही बाईक्स उगीच प्रत्येक शहरामध्ये ते सफलसुद्धा होणार नाही. प्रत्येक शहराची रचना वेगळी आहेत आणि प्रत्येक शहरामध्ये लोक जे असतात ते ई बाईकची सेवा घेणारे ते एक वेगळी परिस्थिती आहेत. परंतु महाराष्ट्र शासन सरसकट पूर्ण राज्यामध्ये खास करून हे आपले जे ऑटो चालक आहेत किंवा ऑटो हा जो व्यवसायामध्ये जे हजारो लोक गेल्या अनेक वर्षापासून आपला उदरनिर्वाह आपला स्वतःचा आणि कुटुंबाचा करते आहेत, त्यांना उद्ध्वस्त करायचं आहे. ऑटो चालकांना उद्ध्वस्त करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जाणीवपूर्वक ई बाईक किंवा ई वाहन उद्योग आणि त्या उद्योगपतींना मदत करण्याच्या दृष्टीनं हे सगळं खेळ खेळत आहे. त्यांचा विरोध पूर्ण महाराष्ट्रामध्ये होणार आहे आणि ऑटो चालक सडकेवर आल्याशिवाय तो राहणार नाही आहे. आणि येणाऱ्या दिवसामध्ये जे काही आंदोलन उभं होतील त्या आंदोलनामुळे जे काही परिस्थिती निर्माण होतील त्या सगळ्या परिस्थितीसाठी महाराष्ट्र शासन स्वतः जिम्मेदार राहणार आहे. म्हणजे तुमच्या मते की महाराष्ट्र शासन एकाचंही पोट बरोबर नाही भरू देत आहे असं तुमचं? महाराष्ट्र शासन ऑटोमोबाईल उद्योगांच्या मालकांचे दलाली करत आहे.